नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तुम्ही पाहत आहात अनंत सर मॅथ हे यूट्यूब चॅनल। तर आज आपण नंबर सिरीज, त्याला आपण संख्या मालिका म्हणतो। बघा, नंबर सिरीज किंवा संख्या मालिकावर 100% परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातात। हा धडा घेतलेला आहे आपण बुद्धिमत्ता, स्कॉलरशिप असेल, एनएमएस असेल किंवा नवोदय परीक्षा असेल, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेत विचारला जातो। एकदम सुपर ट्रिकनुसार आपण हा पहिलाच प्रश्न पाहणार आहोत। पहिलाच प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा, मी पहिलाच प्रश्न घेतोय। संख्या मालिका 3, 6, 11, 28 आणि 27 दिले आणि पुढे आपल्याला 27 च्या नंतर कोणती संख्या येणार आहे, संख्या मालिका पूर्ण करायची आहे। तर बघा, 3 अधिक 3 मध्ये जर मी 3 टाकले, 3 अधिक 3 येतात 6। 3 अधिक 3 किती? 6। जर मी 6 मध्ये 5 टाकले, 6 आणि 5 11, म्हणजे 3, 5, 7, 11, 13, 17 या संख्या आपल्याला काय करायच्या, या संख्या मालिकेमध्ये मिळवत चालायचं आहे। बघा, 11 अधिक 7 करा, 11 अधिक 7 किती? 18। ओके, 3, 5, 7 आता 9, 18 अधिक 9 करा, 27। ओके, पुढे 27 अधिक किती करावं लागतील? 11। 3, 5, 7, 9 आणि 11, 7 आणि 1 8, 2 आणि 1 3, 38। पर्याय क्रमांक बी। तुमचं सुद्धा उत्तर आलंय का बी? एकदा बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। पुढला प्रश्न मी घेतोय बाळांनो, क्वेश्चन नंबर दुसरा। संख्या मालिकावरच प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक दुसरा तुम्हाला दिसत असेल। 2, 6, 7, 21, 22, 66 आणि प्रश्नार्थ चिन्ह दिले। इथे थोडीशी वेगळी ट्रिक लागते। बघा, काय ट्रिक लागते समजून घ्या। 2 गुणवले 3 करा, 2 गुणवले 3 केलं तर बेत्रिक 6 येतात आणि पुढे 6 अधिक 1 करा, 7 येतात। म्हणजे गुणवले 3 अधिक 1 ट्रिक लागते। मग आता 7 गुणवले 3 करा, 7 त्रिक 21 आणि 21 अधिक 1 करा, पुढली संख्या मिळून जाईल तुम्हाला 22। ओके, तसंच 22 गुणवले 3 करा, 22 त्रिक 66, पर्याय सॉरी एक मिनिट, ABC, हा 22 त्रिक 66, पर्याय काढायचा नव्हता, पुन्हा पर्याय 66 अधिक 1 67, पर्याय क्रमांक ए। तुमचं सुद्धा उत्तर आले का? कमेंट करून सांगा मला। 67 गुणवले 3 अधिक 1 ही ट्रिक लागली। पुढे क्वेश्चन क्रमांक तिसरा पाहायचा आपल्याला। पण क्वेश्चन क्रमांक तिसरा आहे वेगळा शब्द ओळखा। तिथंच आपण वेगळी संख्या ओळखा आपल्याला यायला पाहिजे। तर शब्द आला थोडस रॉंग झालेलं आहे। वेगळ्या शब्दाच्या जागी वेगळी संख्या ओळखा येणं गरजेचं आहे। आता जर तुम्ही बघितलं, पहिली संख्या 25 दिली, दुसरी संख्या 36 आहे, तिसरी संख्या 49, चौथी संख्या 64 आहे आणि पाचवी संख्या 72 आहे। वेगळी संख्या आपल्याला ओळखायची बाळांनो। इथे 5 चा वर्ग येतो 25, पहिली संख्या, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 8 चा वर्ग 64 आणि 72 ही कोणत्याच संख्येचा वर्ग नसल्यामुळे 72 ही काय येणार आहे, तुमची वेगळी संख्या येणार आहे। सर्व संख्या वर्ग संख्या आहेत, 72 ही वर्ग संख्या नाही, म्हणून वेगळी संख्या कोणती आली तुमची? 72 ही वेगळी संख्या आलेली आहे। पुढला प्रश्न घेतोय मी, अनालॉगीवरला संबंध ओळखणे, समान संबंध ओळखणे, आपण त्याला रिलेशन सुद्धा म्हणतो। बघा, इथे काय म्हणले तुम्हाला, प्रश्न दिलाय, डॉक्टर जसे हॉस्पिटल तसेच टीचर जसे काय। आता डॉक्टर्स कुठे असतात? हॉस्पिटलमध्ये। मग टीचर्स कुठे असतील? शाळेमध्ये, म्हणजे स्कूल येणार आहे बघा। पर्याय क्रमांक पहिला काय येणार आहे? स्कूल। कमेंट करून तुम्ही सुद्धा मला उत्तरे सांगायची आहेत। पुढला प्रश्न बाळांनो, 5 नंबरचा आपण बघूया। परत नंबर सिरीज वरच आलाय, संख्या मालिकावर। 4, 9, 19, 39 आणि 79। बघा, हा प्रश्न कसा सोडवायचा। आता इथे 4, 9, 19, 39 आणि 79 दिलेला आहे बघा। तर इथे मी करणार आहे 4 गुणवले 2 करून बघू आपण। 4 दोन्ही 8, 8 अधिक 1 9, ठीक आहे। 9 गुणवले 2, 9 दोन्ही 18, 18 अधिक 1
19 राईट. बघा 4 2 8, 8 अधिक 1 9, 9 गुणवले 2 18, 18 अधिक 1 19 आणि 19 गुणवले 2 19 दोन्ही 38, 38 अधिक 1 39. पुन्हा 39 गुणवले 2 येणार आहेत 78, 78 अधिक 1 येणारे 79. परत 79 गुणवले 2 158, 158 अधिक 1 159. पर्याय क्रमांक पहिला आहे तुमचा. पर्याय क्रमांक पहिला. 9 2 18 7 14 159. पुढला प्रश्न बघूया आपण. इथं 159 आलेला आहे बघा. तुमचं सुद्धा उत्तर कमेंट मध्ये मला सांगायचे 159 तुमचं सुद्धा उत्तर आलंय का आणि माझ्यासोबत प्रश्न सोडवायला घ्यायचे. ओके. पुढला प्रश्न आपण बघूया 6 नंबरचा काय दिलेला आहे आपल्याला. ओके 6 नंबरचा अक्षर मालिकावर प्रश्न आहे बघा. त्याला आपण इंग्रजी वर्णमाला म्हणतो. काय म्हणतो? इंग्रजी वर्णमाला. इंग्रजी वर्णमालावर प्रश्न आल्यावर बाळांनो एवढं लक्षात ठेवा एबीसीडी पाठ असणं खूप गरजेचं आहे. के पर्यंत एबीसीडी आली म्हणून मी तर के पर्यंत एबीसीडी लिहून घेणार आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर आणि यस. ओके. बघा आता आपल्याला बी दिलेला आहे बघा. तुम्हाला दिसत असेल इथे बी आहे. ओके. बी बीच्या नंतर काय आहे या ई, ईच्या नंतर काय आहे या एच. ओके. आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलं बाळांनो तर बी आणि ई मध्ये हे 2 अल्फाबेट सुटले आहेत बघा. बी आणि ई मध्ये किती अल्फाबेट सुटले? 2. आणि ई आणि एच मध्ये सुद्धा 2 अल्फाबेट सुटलेत. तसं एच आणि के मध्ये सुद्धा 2 अल्फाबेट सुटणार आणि के मध्ये आणि एन मध्ये 2 अल्फाबेट सुटलेले आहेत. ओके. म्हणजे काय केलंय 2 अल्फाबेट सोडून पुढला अल्फाबेट घेतलेला आहे, अक्षर घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला एन येणार आहे. पर्याय क्रमांक सी. इथे काय येणार आहे? एन येणार आहे. तुमचं सुद्धा उत्तर आलंय का एन? एकदा मला कमेंट करून सर्वांनी सांगायचंय. पुढे 7 नंबरचा क्वेश्चन आपण घेणार बाळांनो संख्या मालिकावरला. खूप सुंदर आणि सोपा प्रश्न आहे बाळांनो. काहीच करायचं नाही. इथे आहे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 आणि 6 चा वर्ग 36. पर्याय क्रमांक बी. ओके. खूप सोपा प्रश्न होता. पुढला प्रश्न मी घेतोय 8 नंबरचा. आपण जवळजवळ 10 प्रश्न घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा. वेगळा शब्द ओळखा म्हणजे तुम्हाला काय दिलंय? तुम्हाला वेगळा शब्द ओळखा. काऊ, गॉट, डॉग आणि टायगर दिलेलं आहे. टायगर. आता आपल्याला सगळ्याला माहिती काऊ, गॉट आणि डॉग हे पाळीव प्राणी आहेत. आपण टायगरला जास्त पाळत नाहीत बघा. म्हणजे वेगळा शब्द. आणि हे टायगर हा मांसाहारी प्राणी बघा. मांसाहारी म्हणजे तो मांस खातो. आणि हे कोणत्या गाय? आपण त्याला मराठीमध्ये शाकाहारी म्हणू शकतो. शेळी झालं, गाय झालं आणि कुत्रा झालं. बरोबर आहे का? टायगर हा मांसाहारी प्राणी म्हणून तुम्हाला लगेच इझी समजून जाईल त्याचं उत्तर. पुढला नंबर घ्यायचा आपल्याला 9 नंबर संख्या मालिका वरील प्रश्न आहे हा 8 27 64 125. खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. इथे 2 चा घन दिलाय 2 चा घन 8, 3 चा घन दिलाय 3 चा घन 27, 4 चा घन दिलाय 4 चा घन 64, इथे 5 चा घन दिलाय 5 चा घन 125 आणि पुढे 6 चा घन 6 चा घन 216. पर्याय क्रमांक बी. तुमचं सुद्धा उत्तर आले का मला एकदा कमेंट करून सांगायचे चला सर्वांनी. खूप सोपं होतं बघा. घनसंख्या होता. लास्ट आपला क्वेश्चन आहे संख्या मालिका. चला सर्वांनी मला याचं उत्तर कमेंट करून सांगायचे एका सेकंदामध्ये. 7 14 28 56. खूप सोपा प्रश्न बघा. खूप सोपा. बघा इथे 7चा टेबल तुम्हाला दिलाय. 7 1 7, 7 2 14, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 7 8 56. म्हणजे थोडक्यात कसं दिलं बघा. 7 गुणवले 2, 7 1 7, 7 2 14. ओके. 7 1 6, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. म्हणजे 7 गुणवले 4, 7 4 28. 7 5 25, 7 सकून 42. म्हणजे 2 चे दुप्पट 4, 4 चे दुप्पट 8 असं दिलंय. आता 14 1 14,
बघा 7 1 6 7 2 14 14 1 14 14 दोन्ही 28 28 28 28 दोन्ही 56. तसं केलं तर जमतं किंवा 2ची दुप्पट 4 4ची दुप्पट 8 असंही केलं तरी चालतंय. आणि सगळ्यात सोपं जर सोडायचं झालं तर तसंच सोडा. कसं इकडे बघा 2 गुणवले 1 मिनिट 7 गुणवले 2 7 दोन्ही 14 14 गुणवले 2 28 आणि 28 गुणवले 2 56 आणि 56 गुणवले 2 करा. 56 गुणवले 2 जर तुम्ही उत्तर मला सांगितलं कमेंट करून तर 100% तुम्हाला सर्व प्रश्न समजले आहे. 56 गुणवले 2 केलं तर बाळांनो तुम्हाला 112 उत्तर मिळून जाईल. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचे. NMS नवोदय स्कॉलरशिप या सर्व परीक्षाची तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा ट्रिकनुसार आपण सर्व सिलेबस आपल्या चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओ दुसरे सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. वर्ग 1 ते 10वी पर्यंत आपण गणिताचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. ते सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. काही अडचण असेल तर कमेंट करून तुमचा क्वेश्चन आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याचं उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.